माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सरकारच्या 100 दिवसासाठी जो काही कार्यक्रम दिलेला आहे, 7 कलमी कार्यक्रम, त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की प्रशासनाने जनतेपर्यंत गेलं पाहिजे, आपल्या फील्डवर जाऊन त्यांचे अभिप्राय घेतले पाहिजेत आणि त्यांच्या काही अभिप्राय किंवा समस्या असतील तर त्याप्रमाणे प्रशासनाने काम केलं पाहिजे। तर त्याच्या पाठपुरावा म्हणून आम्ही हा पोलीस आपल्या दारी हा कार्यक्रम नाशिक शहरामध्ये केलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त, मी स्वतः, उपायुक्त, ACP, सिनियर PIs हे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी फील्डमध्ये जाऊन सर्व नागरिकांना आज भेटत आहेत। या ठिकाणी रामकुंडावर हा पोलीस आयुक्त म्हणजे माझा कार्यक्रम जो आहे हा रामकुंडावर आम्ही पहिला घेतलेला आहे आणि इकडचे सर्व मान्यवर जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मी त्यांचा आभार मानतो, अतिशय सुंदर त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे आणि इकडचे जे काही इश्यूज आहेत म्हणजे डे टू डे इश्यूज असतील किंवा सिंहस्थाच्या वेळेचे इश्यूज असतील तर त्यावरचं डिस्कशन आपण बघत असाल। अतिशय चांगलं वेल इन्फॉर्म्ड डिस्कशन या ठिकाणी चालू आहे। नागरिकांनी अनेक वेगवेगळे इश्यूज या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत। मग त्या भोरट्या चोऱ्या असतील किंवा पार्किंगचे विषय असतील, ट्रॅफिकचे इश्यूज असतील किंवा जे मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतात, म्हणजे सिंहस्थाचं जे प्रयागराजला जे चालू आहे सिंहस्थ, तर त्याच्या व्यतिरिक्त जे तिकडे जाऊ शकले नाहीत तर ते या ठिकाणी येतात आणि त्या पर्वणीच्या दिवसात या ठिकाणी जी गर्दी असते किंवा इतर दिवशी जे विधी करायला या ठिकाणी येतात तर त्या भाविकांच्या काही समस्या किंवा त्यांचे काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि स्थानिक नागरिकांचे जी काही मतं आहेत ती या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहेत आणि आम्ही त्याची नोंद घेतली आहे आणि त्यावर आम्ही योग्य कारवाई करू। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।